द्वितीय वर्ष कला विशेषतर पेपर 1 या विषयाचे बहुपर्यायी प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. द्वितीय वर्ष कला विशेषतर पेपर 1 या विषयाचं नाव आहे मध्ययुगीन मराठी साहित्य निवडक मध्ययुगीन गद्यपद्य. या विषयातील काही बहुपर्यायी प्रश्न आज आपण इथे अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, महानुभाव संप्रदायाची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 श्री चक्रधर, पर्याय क्रमांक 2 श्री गोविंद प्रभू आणि पर्याय क्रमांक 3 नागदेवाचार्य. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्री चक्रधर. महानुभाव संप्रदायाची स्थापना श्री चक्रधर यांनी केली. प्रश्न क्रमांक 2, महानुभाव संप्रदायाची स्थापना केव्हा झाली? पर्याय क्रमांक 1 18वे शतक, पर्याय क्रमांक 2 13वे शतक आणि पर्याय क्रमांक 3 17वे शतक. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 13वे शतक. महानुभाव संप्रदायाची स्थापना 13व्या शतकामध्ये झाली. प्रश्न क्रमांक 3, श्री चक्रधरांचे मूळ नाव काय? पहिला पर्याय आहे श्री चांगदेव राऊळ, दुसरा पर्याय आहे श्री गोविंद प्रभू आणि तिसरा पर्याय आहे हरपाळदेव. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरपाळदेव. श्री चक्रधरांचे मूळ नाव हरपाळदेव असे होते. प्रश्न क्रमांक 4, महानुभावीय वाङ्मय निर्मिती मागे मुख्य प्रेरणा कोणती होती? पहिला पर्याय आहे धर्मप्रसार, दुसरा पर्याय आहे भक्ती आणि तिसरा पर्याय आहे प्रबोधन. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भक्ती. महानुभावीय वाङ्मय निर्मिती मागे मुख्य प्रेरणा ही भक्तीची होती. प्रश्न क्रमांक 5, महानुभाव संप्रदायाने मराठी ही आपली धर्मभाषा मानून आपले सर्व वाङ्मय मराठीतून निर्माण केले हे विधान बरोबर आहे का? पर्याय क्रमांक 1 नाही, पर्याय क्रमांक 2 होय आणि पर्याय क्रमांक 3 माहीत नाही. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 होय. महानुभाव संप्रदायाने मराठी ही आपली धर्मभाषा मानून आपले सर्व वाङ्मय मराठीतून निर्माण केले हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6, मराठीतील आद्य कवयित्री कोण? पर्याय क्रमांक 1 मुक्ताबाई, पर्याय क्रमांक 2 जनाबाई, पर्याय क्रमांक 3 महदंबा. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महदंबा. मराठीतील आद्य कवयित्री म्हणून महदंबा यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 7, महानुभावीय गद्य ग्रंथाचे 2 भाग होतात. पहिला भाग चरित्र ग्रंथाचा तर दुसरा भाग तत्वज्ञानपर सूत्र ग्रंथांचा आहे. पर्याय क्रमांक 1 दोन्ही विधाने बरोबर, पर्याय क्रमांक 2 दोन्ही विधाने चूक, पर्याय क्रमांक 3 पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे
पर्याय क्रमांक 1 दोन्ही विधाने बरोबर. महानुभावीय गद्य ग्रंथाचे 2 भाग होतात. पहिला भाग चरित्र ग्रंथाचा तर दुसरा भाग तत्वज्ञानपर सूत्र ग्रंथाचा आहे. ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 8 टिंबटिंब हा एक मराठी पद्य वाङ्मयाचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक 1 म्हणी, पर्याय क्रमांक 2 वाक्यप्रचार, पर्याय क्रमांक 3 भारूड. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारूड. भारूड हा एक मराठी पद्य वाङ्मयाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 9 भारूडाद्वारे धार्मिक व नैतिक तत्वज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य कोणी केले? पर्याय क्रमांक 1 संत एकनाथ, पर्याय क्रमांक 2 संत नामदेव आणि पर्याय क्रमांक 3 संत तुकाराम. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत एकनाथ. भारूडाद्वारे धार्मिक व नैतिक तत्वज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य संत एकनाथांनी केले. प्रश्न क्रमांक 10 मराठी भाषेतील आद्य ग्रंथकार कोण? पहिला पर्याय आहे दामोदर पंडित, दुसरा पर्याय आहे माहीम भट आणि तिसरा पर्याय आहे नरेंद्र पंडित. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माहीम भट. मराठी भाषेतील आद्य ग्रंथकार माहीम भट हे आहेत. प्रश्न क्रमांक 11 श्री गोविंद प्रभू चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? पहिला पर्याय आहे नागदेवाचार्य, दुसरा पर्याय आहे केशीराज आणि तिसरा पर्याय आहे माहीम भट. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माहीम भट. श्री गोविंद प्रभू चरित्र हा ग्रंथ माहीम भट यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 12 सिद्धांत सूत्रपाठ हा ग्रंथ कोणी लिहिला? पहिला पर्याय आहे केशीराज, दुसरा पर्याय आहे माहीम भट आणि तिसरा पर्याय आहे नरेंद्र पंडित. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केशीराज. सिद्धांत सूत्रपाठ हा ग्रंथ केशीराज यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 13 महदंबा या महादाईसा या नावानेही ओळखल्या जातात हे विधान बरोबर आहे का? पहिला पर्याय आहे होय, दुसरा पर्याय आहे नाही, तिसरा पर्याय आहे माहित नाही. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 होय. महदंबा ह्या महादाईसा या नावानेही ओळखल्या जातात हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 शिशुपालनाथ हे किती ओव्यांचे काव्य आहे? पर्याय क्रमांक 1 1187, पर्याय क्रमांक 2 1085, पर्याय क्रमांक 3 1087. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1087. शिशुपालनाथ हे 1087 ओव्यांचे काव्य आहे. प्रश्न क्रमांक 15 विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला?
पर्याय क्रमांक 1 आहे मुकुंदराज. पर्याय क्रमांक 2 दामोदर. पर्याय क्रमांक 3 भास्कर भट्ट बोरीकर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुकुंदराज. विवेक सिंधू हा ग्रंथ मुकुंदराज यांनी लिहिला.